शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधू, आपल्या हरभरा पिकाला शेवटची फवारणी आज आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि ही शेवटची फवारणी आपण कुठली घ्यायला हवी, कुठले कंटेंट आपण आपल्या या शेवटच्या फवारणी हरभऱ्याची शेवटच्या फवारणी वापरायला पाहिजे याचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। तेच कंटेंट, तेच औषध आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा फवारणी करताना त्या ठिकाणी आज वापरत आहे। खरं पाहिलं म्हणजे आपण जे आपलं अळीनाशक असते त्यासाठी आपण घेतलेलं आहे अदामा कंपनीचं जे बॅरझेट येतं ते बॅरझेट आपण घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला दोन कंटेंट त्या ठिकाणी पाहायला मिळतात, एक म्हणजे नोवालुरान आणि दुसरं म्हणजे इनॅक्टिव्ह बेंझोएट। या दोन कंटेंटचं एकत्रित मिश्रण असलेलं आपल्याला हे अदामा कंपनीचं बॅरझेट हे पाहायला मिळते। म्हणजे जेव्हा शेवटच्या फवारणी आपली अवस्था असते त्या ठिकाणी घाटी अवस्था आणि हे त्या ठिकाणी जी आपली शेवटची फवारणी असते या फवारणीला आपण घाटी अवस्था फवारणीसुद्धा म्हणतो। आणि घाटी अवस्थामध्ये जे हरभरा पिकात जे आपल्याला सर्वात जास्त समस्या उद्भवते ते म्हणजे घाटी अळीची। आणि घाटी अळीसाठी खूप जबरदस्त पद्धतीनं काम त्या ठिकाणी बॅरझेट करते किंवा इतरही आपण 2-3 त्या ठिकाणी अळीनाशक पाहिले होते, कीटकनाशक पाहिले होते, त्याचासुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता। म्हणून आपण कीटकनाशकासाठी बॅरझेट त्या ठिकाणी घेतलेला आहे 30 ml प्रति 15 लिटर बंबाडी। त्या ठिकाणी दुसरं आहे म्हणजे त्या ठिकाणी बोरान। शेतकऱ्यांनो, आपल्या पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी बोरान हे त्या ठिकाणी खूप जास्त पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते। आणि बोरान त्या ठिकाणी फळांचा आकार वाढवण्यासाठी, त्या ठिकाणी फळांना चांगल्या पद्धतीने चमक येण्यासाठी सुद्धा बोरान खूप जास्त चांगल्या पद्धतीने काम करते। आपण बोरानसुद्धा सांगितलं होतं की बोरानसुद्धा आपण त्या ठिकाणी घ्या, 20 ते 25 ग्रॅमनं खूप चांगले रिझल्ट बोरानचे आहेत। आणि त्यासाठी आपण फंगीसाईड जे आहे ते बायर कंपनीचं नेटिव्ह त्या ठिकाणी हे घेत आहे। कारण आता आपण जर पाहिलं सकाळी तर धुई आणि धुकं आपल्याला पाहायला मिळते आणि हे धुई आणि धुकं आपल्या त्या ठिकाणी काही प्रमाणात फुलं असतात, काही प्रमाणात गाठी असतात, याला खूप जास्त प्रमाणात हानिकारक हे जे आहे धुकं ठरते। त्यासाठी आपल्याला जबरदस्त फंगीसाईड थोडंसं आपल्याला महाग पडते नेटिव्ह, परंतु आपण शेवटच्या फवारणी जर याचा वापर केला तर दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी देतात। आणि हे जेवढेही त्या ठिकाणी औषधं आहेत, आता हे बॅरझेट झालं, नेटिव्ह झालं, हे त्या ठिकाणी दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला मिळतं। म्हणजे 20 दिवसापेक्षा अधिक कालावधीचा आपल्या पिकांना रोगमुक्त, त्या ठिकाणी अळीमुक्त हे त्या ठिकाणी ठेवतात। आणि त्या ठिकाणी आपण घेत आहे त्या ठिकाणी जिब्रेलिक ॲसिड। कारण जिब्रेलिक ॲसिड आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी फळांचा आकार वाढवण्यासाठी, फुलांचं रूपांतर फळात लवकर करण्यासाठी त्या ठिकाणी जिब्रेलिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते। आपण आपल्या मागच्या शेवटच्या फवारणीवर सांगितलं होतं की आपण त्या ठिकाणी विद्राव्य खत जे आहेत 032 किंवा 0050 हे घ्या किंवा जिब्रेलिक ॲसिडसुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकता। तर आपण जिब्रेलिक ॲसिड त्या ठिकाणी घेत आहे त्या ठिकाणी 40 ml। बरेचसे दुकानदार 50 mlचा डोस याचा सांगतात त्या ठिकाणी 15 लिटर बंबाडी, परंतु त्या ठिकाणी 35 किंवा 40 ml सुद्धा खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी जिब्रेलिक ॲसिडचे आहेत। खूप साऱ्या कंपन्यांचे जिब्रेलिक ॲसिड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, जे आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होईल ते जिब्रेलिक ॲसिड त्या ठिकाणी आपण घ्या। खूप चांगले फायदे हे जिब्रेलिक ॲसिडचे त्या ठिकाणी आपल्याला होतात। आणि त्या ठिकाणी शेवटची फवारणी करत असताना अशा पद्धतीने लक्ष द्या। आणि हे शेवटची फवारणी घेत असताना आपण दाट फवारणी घ्या। म्हणजे आपल्याला एक दोन पंप शिल्लक लागले तरी चालतील, परंतु दाट फवारणीने खूप चांगले फायदे आपल्याला होतात। पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आपल्या शेतामध्ये जाते आणि त्या ठिकाणी कुठलंही झाड, कुठलंही तास त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही आणि याच कारणाने खूप चांगले रिझल्ट, खूप चांगला फायदा हा आपल्याला हरभरा पिकात होतो। आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा शेवटची फवारणी घेतो तर शेवटच्या फवारणीत चांगले ब्रँडेड, चांगले स्टँडर्ड आपल्याला औषध त्या ठिकाणी वापरणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजे एक 20 दिवसापेक्षा अधिकचा कालावधी त्या ठिकाणी आपल्या पिकांना मिळेल। कारण शेवटच्या फवारणीत आपण जेव्हा शेवटची फवारणी घेत असतो तर आपल्याला प्रमाण पाहायला मिळते की आपल्याला आता आपल्या शेतामध्ये जर आपण पाहिलं तर 50 ते 60% गाठे हे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी आहेत। 50-60% गाठी आहेत आणि काही प्रमाणात त्या ठिकाणी फुलांची संख्यासुद्धा काही प्रमाणात आहे। तर आता हे जे आपण जिब्रेलिक ॲसिड घेत आहे, हे जिब्रेलिक ॲसिड जेवढ्या लवकर होतं म्हणजे हे फुलांचं रूपांतर जे जलद गतीनं त्या ठिकाणी घाटेमध्ये करीन, या फुलांना एक चांगल्या पद्धतीनं पोषक वातावरण निर्माण करून देईन जिब्रेलिक ॲसिड। आणि अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आपली शेवटची फवारणी जी आहे हे शेवटची फवारणी त्या ठिकाणी करून घ्या। आणि आपल्याला जे सर्वात जास्त समस्या उद्भवते शेवटच्या फवारणी ते घाटे अळीची, तर घाटे अळीसाठी आपण त्या ठिकाणी पॉवरफुलच कीटकनाशक त्या पद्धतीनं घ्या। आपण कुठलंही घ्या, मग त्या ठिकाणी ॲम्प्लिओ घ्या, फेम घ्या, कोराजन घ्या, बॅरझेट घ्या, परंतु चांगलं आंतरप्रवाही आणि दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला
त्या हरभरा पिकापासून मिळेल, म्हणजे 20 दिवसापेक्षा अधिक कालावधी आपलं त्या ठिकाणी अळीमुक्त हरभरा राहील असं त्या ठिकाणी कीटकनाशक घ्या आणि चांगल्या पद्धतीनं आपली शेवटची फवारणी जी आहे ते त्या ठिकाणी करून घ्या. आणि आता जर पाहिलं तर त्या ठिकाणी सतत आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे, म्हणजे 15-20 दिवसापासून 15-20 दिवस गेले 15-20 दिवस गेले की त्या ठिकाणी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून हे गोष्टसुद्धा लक्षात घ्या. आणि या वातावरणात खूप जास्त प्रमाणात फरक आपल्या पिकांवर होतो, म्हणून अशा वातावरणातसुद्धा चांगल्या पद्धतीनं हरभरा पीक आपलं राहायला पाहिजे. आता समोर आपला हरभरा परसा तर पूर्ण एकसारखा हा हरभरा त्या ठिकाणी पूर्णपणे बसलेला आहे. खूप चांगलं नियोजन आपण त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून असो, पाणी व्यवस्थापन असो, खूप चांगले नियोजन आपल्या हरभरा पिकाचं केलं. आणि आपण वेळोवेळी शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या वतीनं करतो की शेतकऱ्यांना योग्य आणि त्या ठिकाणी कामाची माहिती मिळावी, शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती मिळावी, शेतकरी कुठे फसता कामा नये, त्याला चांगली उपयुक्त माहिती आपल्या चॅनलच्या वतीनं कशा पद्धतीनं देता येईल यासाठीच हा आमचा प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आपण व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हरभऱ्याची शेवटची फवारणी करताना आपल्या मनामध्ये जर काही समस्या असतील, काही शंका असतील तर आम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते नक्की कळवा. आम्ही त्याचा नक्की आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आणि असंच आपलं साथ, आपलं प्रेम आपल्या चॅनलच्या सोबत म्हणजेच शेतीमित्र रोशन या चॅनलच्या सोबत राहू द्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान.